आणि एक महत्त्वाची बातमी, नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठी अपडेट समोर येते। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला फोन गेलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। शिंदेंची काल महेंद्र भावसार यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुकीतून माघार घेण्याची शिंदेंची भावसार यांना विनंती करण्यात आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आहे। शिंदेंच्या फोन नंतरही महेंद्र भावसार मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची ही माहिती समोर येते आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, प्रणिता, एकनाथ शिंदे काल नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीसाठी आले होते आणि ही बैठक आटपून मुंबईकडे जात असताना त्यांनी राष्ट्रवादीचे अजितदादा गटाचे जे उमेदवार आहेत महेंद्र भावसार त्यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर येते आहे। या फोनमध्ये अजितदादांच्या उमेदवाराला खरं तर मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन आपण आम्हाला पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती केली। मात्र भावसार हे अद्याप देखील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकीकडे शिंदे सेनेचे किशोर दराडे उभे असताना दुसरीकडे अजितदादा गटाचे महेंद्र भावसार त्यांच्यासमोर उभे आहेत। त्याच्यामुळे महायुतीच्याच नेत्यांमध्ये दोन गट पडल्याचं चित्र बघायला मिळतंय। काही नेते हे शिंदे सेनेच्या पाठीमागे आहेत तर छगन भुजबळ यांच्यासह काही नेते हे अजितदादा गटाचं उघड काम करतायत। त्याच्यामुळे ही जी मध्यस्थी काल मुख्यमंत्र्यांनी केली ती निष्फळ ठरली असं म्हणावं लागेल। अर्थात या सगळ्या पार्श्वभूमीवर आता थेट अजितदादांकडून या संदर्भात काही मध्यस्थी करण्यात येते का या शेवटच्या निवडणुकीच्या टप्प्यापर्यंत हे दोनही उमेदवार एकमेकांसमोर उभे राहतात हा प्रश्न अनुत्तरितच असल्याचं बघायला मिळतंय। प्रणिता, अगदीच चंदन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबाबत।